नमस्कार मंडळी. आपल्या हिंदू संस्कृतीत दर 3 वर्षांनी एक असा महिना येतो ज्याला खूप पवित्र व पुण्यदायी मानलं जातं. होय, मी बोलते अधिक मासाबद्दल, ज्याला आपण सर्वजण सामान्य भाषेत धोंड्याचा महिना सुद्धा म्हणतो. या महिन्याला पुरुषोत्तम मास का म्हणतात, त्यामागचं शास्त्रीय कारण काय आहे आणि या महिन्यात कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात, हे सगळं आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अधिक मास. सगळ्यात आधी समजून घेऊया की हा महिना दरवर्षी का येत नाही. त्यामागे एक वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रीय कारण आहे. आपले इंग्रजी कॅलेंडर सूर्याच्या गतीवर चालते, जे 365 दिवसाचे असते. तर आपले हिंदू पंचांग चंद्राच्या गतीवर चालते, जे 354 दिवसाचे असते. म्हणजेच सौर्यवर्ष आणि चंद्रवर्ष यामध्ये दरवर्षी 11 दिवसाचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी आणि ऋतूचे चक्र सुरळीत ठेवण्यासाठी दर 32 महिने 16 दिवसांनी म्हणजेच 3 वर्षांनी पंचांगात एक जादा महिना जोडला जातो. यालाच अधिक मास असे म्हणतात. तर आता आपण जाणून घेणार आहोत याविषयीच्या धार्मिक पुराणातील कथेनुसार या महिन्याचा एक देव असतो. पण अधिक मास हा जादा महिना असल्याने कोणताही देव याचा स्वामी व्हायला तयार नव्हता. त्यामुळे या महिन्याला मलमास म्हटले जाऊ लागले. त्यामुळे दुःखी होऊन हा महिना भगवान विष्णूकडे गेला. त्यामुळे भगवान विष्णूने त्याला स्वतःचे नाव दिले, पुरुषोत्तम मास. याचे धार्मिक महत्व मी तुम्हाला सांगत आहे. विष्णू राजांनी सांगितले की या महिन्यात जो व्यक्ती माझी भक्ती करेल त्याला इतर महिन्यापेक्षा कित्येक पटीने जास्त पुण्य लाभेल. म्हणूनच या महिन्यात भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाची पूजा केली जाते. तर तुम्हाला समजलं असेल याचे धार्मिक महत्व काय आहे ते. या महिन्यालाच आपल्या महाराष्ट्रामध्ये धोंड्याचा महिना म्हटले जाते. या महिन्यात आपल्या जावयाला घरी बोलावण्याची व त्याला धोंडे म्हणजेच अनारसे किंवा पुरणपोळी खाऊ घालण्याची प्रथा आहे. जावयाला भगवान विष्णूचे रूप मानले जाते. म्हणून मुलीच्या सुखी संसारासाठी जावयाला तांब्याच्या ताटात 33 अनारसे किंवा पुरणपोळी ठेवून त्यावर दिवा लावून ती वस्तू भेट म्हणून दिली जाते. लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हा महिना अतिशय आनंदाचा व भेटीगाठीचा असतो. अधिक मासात काय करावे, तर पुण्यपदरात पडून घेण्यासाठी या महिन्यात काही गोष्टी आवश्यक कराव्यात. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे दान धर्म. यामध्ये आपण दीपदान, वस्त्रदान, अन्नदान करू शकतो. नामस्मरण, विष्णू सहस्त्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप या महिन्यामध्ये करावा. तसेच सात्विक आहार. या महिन्यात मांसाहार किंवा व्यसन टाळावे. तर या महिन्यात काय करायला नाही पाहिजे, काय करू नये, हे मी तुम्हाला सांगणार आहे. हा महिना केवळ ईश्वर भक्तीसाठी असल्यामुळे या महिन्यामध्ये लग्न, मुंज, गृहप्रवेश किंवा नवीन वस्तू खरेदी यासारख्या शुभ व मंगल कार्य या महिन्यामध्ये केली जात नाहीत. तर मंडळी, विज्ञानाची जोड व धर्माची परंपरा असलेला हा अधिक मास महिना याविषयी माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. तर अधिक मास तुम्हाला कसा वाटतो? तुमच्याकडे जावयाला वाण देण्याची पद्धत कशी आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ नातेवाईकांना शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अवश्य नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद आणि सर्वांना नमस्कार.